पाच प्लेयर नाही.
44 परेश शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणखीन एक चेंडू शिल्लक आहे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 1-1 सामना जिंकले गुंदवली आणि जोशी विल्यम भादवड बी संघाने अतिशय उत्कृष्ट असा फटका एक टप्प्याने चेंडू जाते सीमारेषे बाहेर चौकार आणि धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 48 एक बाद 48 तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1-48 चला गावदेवी पूर्णा संघाचे कर्णधार आणि स्वयंभू पायगाव संघाचे कर्णधार दोन्ही संघांनी टॉससाठी तयार राहायचं आहे आलाय का बघ येता का नाही तर बरं कारण त्याचाच सामना आता होईल गावदेवी पूर्णा संघाचा कर्णधार हजर असेल तर नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे एक षटकानंतर आपली नाणेफेक होईल स्वयंभू पायगाव स्पोर्ट्स संघासमोर अजून डबल थांबायला लागेल आता नाही होईतवर येतील ना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू आहे तो भादवड विरुद्ध गुंदवली गंगामाता गुंदवली जोशी विल्यम भादवड बी संघ तीन षटकांती धावसंख्या आहे ती 48 1-48 शेवटचं षटक निर्णायक षटक आखूड टप्प्यावर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता पंचांकडून दाद मागतात पंच स्थिर आहेत खूप छान गोलंदाजी सकाळपासून चालू आहे ती संजय म्हात्रे यांची वय वर्ष 52 तरीसुद्धा फिटनेस पहा त्यांची फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षक तिन्ही फॉर्मॅटमध्ये एक अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी संजय म्हात्रे यांची शेवटच्या षटक मैदानामध्ये हाताळतात दुसरा चेंडू पुल केलेला आहे पुल आणि सक्सेसफुल षटकार धावसंख्या होती ती 54 हो तुम्ही जेव्हा मी आव लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंचांचा भाऊ पटेल यांचा वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धावेने धावसंख्या होती ती एक किती 55 हा का नाही आज या स्पर्धेतील मला वाटतं आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर झालेला आहे 55 जोशीवलम भादवड बी पुन्हा एकदा फुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही निर्धाव चेंडू जात आहे बाकीचं काम करतो एक्स्ट्रा रक्षक अतिशय सुंदर गोलंदाजी एक षटकार आणि एक चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे संजय म्हात्रे यांनी धावसंख्या मात्र 55 सुंदर गोलंदाजी संजय म्हात्रे यांची धावसंख्या होते एका धावाने 56 अब तक 56 अजूनही 2 चेंडू या शेवटच्या षटकातील शिल्लक आहेत अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील शेवटच्या षटकातील सॉरी संजय अतिशय खराब चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा होतो भीमर चेंडू आणि धावून काढले 2 अशा 3 धावेने धावसंख्या आता मात्र 59 सुंदर गोलंदाजी चालू होती मात्र चेंडू हातात निसटला आणि भीमर घोषित केला पंचांनी
फ्री हिट आहे. बघूया कशा पद्धतीने फायदा घेत. फ्री हिटचा काय फायदा घेता आला नाही. चेंडू निर्धाव होतोय. शेवटचा चेंडू. त्याला गावदेवी पूर्णा आणि स्वयंभू पायगाव काटेकी टक्कर याच्यानंतर सामना पाहायला मिळेल. स्वयंभू पायगाव आणि गावदेवी पूर्णा. संजय पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पण वाईट घोषित केलेला पंच भाऊ पाटील यांनी. ऑफ सोडून जाणारा चेंडू होता. धाव संख्या होती ती 60. धाव संख्या होती ती 60. शेवटचा चेंडू संजय म्हात्रे. फुलटॉस चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. एक धावून काढले. खराब क्षेत्ररक्षण होते. 2 धावा पळून काढले. तिसऱ्या धावेसाठी जातात पाहूया. आणि 3च्या धावेसाठी जात असताना फलंदाज बाद. अशा रीतीने 2 धावेने धावसंख्या होती ती 62 आणि 63 धावांचं भलं मोठं आव्हान दिलेलं आहे ते गंगामती गुंदोली संघाला जोशी ओलम भाजवडी बी संघानं. कालच्या दिवसातून जोशी ओलम भाजवड ए संघ हा सुपर 3 मध्ये प्रवेश केलेला. आज जोशी ओलम भाजवड बी संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय की नाही पाहायचं आहे. फलंदाजी तर खूप चांगली झालेली. आता गोलंदाजी त्यांना तशीच करावी लागेल. अतिशय हो मीच जाता मनात जावं लागेल.
थँक्यू सो मच. जाऊया आपण मॅचकडे. पंडित गुळबी सलामीसाठी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. अंकुश आणि संजय ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. टार्गेट जे आहे 63 धावांचं भलं मोठं आव्हान. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या, सांघिक धावसंख्या उभारलेले. पहिला चेंडू पुल केलेला आहे, मात्र हा पुल आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येईल, दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. स्वतःचं खातं खोलतोय अंकुश. संजय यांना खातं खोलायचं आहे. 63 धावा. आज चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. संतोषने वैयक्तिक 24 केल्या, सतीशने वैयक्तिक 23 केल्या आणि पंडितने वैयक्तिक 9 केल्या. म्हणजे जर विचार केला तर 3च फलंदाज खेळलेत आणि तिघांनी धावसंख्या 62 वर पोहोचवली होती. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे अलॉंग द कार्पेट चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेवर. तिथं प्रोटेक्शन आहे. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 2. 63 धावांचं लक्ष. पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं आहे. गंगामाता गोंदवली संघाने अगोदरच्या पहिल्या सामन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर सारख्या संघाला पराभूत केलं होतं. तर जोशीलन भादवड बी संघाने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करत विलासमूर्ती राहणार संघाला पराभूत केलं होतं. हे दोन्ही संघ आता मात्र आमने सामने उभे टाकलेले आहेत. ओहो, टॉस झाला. चेंडू फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन यांच्या मधून चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. चौकार. बाईचा इशारा येतोय दरम्यान पंचांचा. टॉस झाला. चेंडू बघा पडल्यानंतर असा एक स्पॉट आहे जिथून चेंडू जबरदस्त टॉस होत आहेत आणि मॅन बॉन्स. फलंदाजाला संधी नव्हती, यष्टीरक्षकाला त्याच्यानंतर संधी नव्हती आणि शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकांना, फिल्डरनाही संधी नव्हती. 4 धावा, महत्त्वाच्या 4 धावा मिळालेले. धावसंख्या 6 वर पोचलेले. धावा येवोत कशाही येवोत, सामना जिंकायचा आहे. हा थोडासा हाफ टॅकर हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत, मात्र सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. शेवटी फुटबॉलची त्यांनी प्रॅक्टिस केली. दरम्यान 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि या 3 धावांनी धावसंख्या 9 वर पोहोचलेली. नऊ धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर एखाद दुसरा मोठा फटका आला तर निश्चितच धावसंख्या ही व्यवस्थित होईल. 63 धावा करायच्या आहेत. उर्वरित 3 षटकामध्ये मग 45 किंवा 50 राहतील. पिछा केलेला चेंडूचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. क्षेत्ररक्षकाला हुल देऊन चेंडू गुल्ल होतोय सीमारेषे पलीकडे. चौकार. आता सामन्यामध्ये आणलेलं आहे गंगामाता गोंदवली संघाला या 2 फलंदाजांनी. पहिलं पॉवर प्लेचं षटक 14-15 धावा येणं आवश्यक होतं आणि त्या आता मात्र दिसत आहेत गोंदवली संघाला. इथून फाईट बॅक करावी लागेल. राकेश अजून येणाऱ्या फलंदाजामध्ये, परेश येणाऱ्या फलंदाजामध्ये, हरी आहे. 3 स्टार फलंदाज संघामध्ये आहेत. फाईट बॅक पाहायला मिळेल 100%. जबरदस्त परफॉर्मन्स दोन्ही संघाचा. गावदेवी पूर्णा संघाचे कॅप्टन आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी यायचंय. खाली राहणारा चेंडू शेवटच्या चेंडूवर पूर्णपणे फसवलेला आहे फलंदाजाला. तर मात्र पहिलं षटक कंप्लीट होते. धावा धावफलकावर लागतात बिनबाद 13. अगदी कमी वेळात, कुठली संधी नव्हती खरं तर स्पर्धा खेळवण्याची, परंतु तांगडी ब्रदर्स आणि खास करून धर्मेंद्र तांगडी यांनी हिम्मत दाखवली. हिम्मत आहे वही तो किंमत आहे. हिम्मत आहे मर्दा तो मदद आहे खुदा असं म्हटलं जातं आहे आणि ती त्यांची हिम्मत कामी आली. स्पर्धा मित्रांनो होणं महत्त्वाचं आहे. बरेचसे संघ आहेत जे 2-2, 3-3, 4-4 वर्ष स्पर्धा ठेवत नाहीत. त्यांच्यासाठी खरं तर हा आदर्श आहे. कुठे ना कुठे स्पर्धा आयोजित केल्या गेल्या पाहिजेत. आपण जसं दुसऱ्यांच्या स्पर्धांमध्ये जाऊन खेळतो तसं आपल्याही स्पर्धेमध्ये इतरांना चान्स देणं, संधी देणं
आवश्यक असतं. तांगडी ब्रदर्सची आज टीम नाही आहे, मात्र तरीसुद्धा त्यांनी ही स्पर्धा खेळवली, त्याबद्दल त्यांचं कौतुक. केलं जावं तितकं कमी आहे, करावं तितकं कमी आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. दुसरं षटक घेऊन सतीश, प्रमुख अस्त्र आहे सतीश. आणि सतीशचं हे षटक खूप महत्त्वाचं निर्णायक षटक असेल, कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याऐवजी विकेट मला वाटते टाकणं आवश्यक आहे. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. आवडता धावेने धावसंख्या 1ने पुढे सरकेल. एक खेळाडू, एक फलंदाज असा आहे, तो म्हणजे संजय म्हात्रे. संजय म्हात्रे यांची जिद्द, त्यांना मी होली चषकामध्येही पाहतो. चांगल्या चांगल्या तरुण खेळाडूंना लोळवतात, म्हणजे गोलंदाजीने. हो, चांगली गोलंदाजी. अजून त्यांची फिटनेस बघा. हुक केलेला आहे आणि जबरदस्त फटका. चेंडूने मात्र इथे आपली गती कमी केली होती. तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद. पंच आउट आहे का सांगा. बेस पडली नाही. 4 धावा झाल्या. 4 नाही हो, अंकुश आला ना इकडे. बरोबर आहे. हे 4 धावा झाल्या. 4 बेस ट्रिप नसेल झाली का त्याने आता. बेल स्ट्रिप केली होती, हातात घेतली होती. आउट नाही केला. काय नक्की सांगा. आउट केला. बेस हातात शेवटी. बेस पडली नाही खाली. टाकली ना, बेल्स टाकली, मग ठीक आहे. नाही टाकली ते काय. बघ रे, थांबा 1 मिनिट. बाबा तो जेवायला बसले. नाही हातातच घेतली होती. बघा मित्रांनो, बेल्स जमिनीवर पडणं हे गरजेचं आहे. तुम्ही बेल्स हातात ठेवाल, पुन्हा ती स्टंपवर ठेवाल, हे नियमात नाही आहे आपल्या 40+ तरी. पाणी घेऊन जा तोपर्यंत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बहुजन समाज पार्टी सन्माननीय भिवंडी अध्यक्ष शमशुद्दीन शेख यांचे या ठिकाणी आगमन होत आहे.
साहेब, या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा बहुजन समाज पार्टी अध्यक्ष सन्माननीय शमशुद्दीनजी शेख या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तांगडी ब्रदर्स 2026. जमिनीवर बेल स्ट्रीप होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने बॅट्समन नॉट आउट आहे. पण ते धावा किती सांगा? 4. पॅनल्टी वगैरे काय नाही, 4 धावा पूर्ण. कशी काय? 2 धावांची पॅनल्टी. ओके, ठीक आहे. म्हणजे या 6 धावा. चला, सामना सुरू करा. पहिल्यांदा टेक्निकल असा प्रॉब्लेम आलेला आहे. एकाने बेस उरवली, दुसऱ्याने ती बेस घेतली हातात आणि पुन्हा स्टंपवर ठेवली. धावसंख्या 20. बॉलची कॅच घ्या, बेल्सची कॅच घेऊ नका. चला पूर्ण संघ. कॅप्टन देवाभाऊ. एक देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एक देवाभाऊ गावदी स्पोर्ट पूर्ण संघाचे सर्वे सर्वा. या देवाभाऊ. ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू ऑफ स्टंप सोडणारा. वाईटचा इशारा येतो पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. 21 होईल 21. मागच्या चेंडूवर बोनस धावा मिळाल्या. साडी पे ब्लाउज पीस फ्री. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. पुल केलेला आहे. पॉवरफुल नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दूरवरून येत आहेत परंतु नाही अडवू शकले. बॅकअप चांगलं मिळालं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. अंकुश बाद झालेला आहे. बाद होण्यापूर्वी अंकुशच्या बॅटमधून आल्या 10 धावा. चांगली बॅटिंग केली अंकुशने. आता परेश खेळपट्टीवर आहे. मागच्या सामन्यामधला हिरो परेश. 3 विकेट आणि वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्या 25 धावा. परंतु प्रत्येक सामना वेगळा असतो. संजय म्हात्रे सामना करतील गोलंदाज सतीशचा. पिछा केला होता चेंडूचा. जास्तीचा चेंडू स्पिन झाला. लेग स्पिन. अवांतर धावेने धावसंख्या पुढे वाढेल. वाईटच्या रूपाने 24. 24. हा चेंडू चांगला आहे. दिशा चांगली आहे. गती चांगली आहे. टप्पा चांगला आहे. लेग स्पिनर जे आमच्याही संघात आहेत यशवंत पाटील आणि योगेश जिग्ने का कुणा स्टॉक ऑफ स्टंपच्या बराच चेंडू बाहेर ठेवतात आणि त्यानंतर आणखी स्पिन झाल्यानंतर तो वाईट घोषित करण्यात येतो पंचांच्याकडून. हा लेग स्पिनर ही तशीच गोलंदाजी करताना दिसतोय. तर मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल. संजय म्हात्रे. जागा दोन्ही फलंदाजांनी सोडणं आवश्यक आहे. नाही आत्ता पेनल्टी वगैरे काही नाही. चला संजय भाऊ तुम्ही बॅटिंग करा.
सारखे सारखे तुमच्या बाजूने निर्णय आम्ही देणार नाही आहोत. 2 धावा झाल्या. धावसंख्या धावफलकावर लागली 26. हा एक नियम बरा केलेला आहे. स्टंपला तुम्ही पाय लावू शकत नाही, बॅट लावू शकत नाही. छातीत रगत पर्यंत धावा आणि धावबाद व्हा. आमच्यावर पण कधी कधी अशी पाळी येते. पॉईंट क्षेत्रामध्ये चांगला फटका आहे संजय म्हात्रे यांचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. परेश धावतोय. आता मात्र तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल, यात वाद नाही. आता आऊट करावं लागेल. झाला बाबा, एकदांचा पडदा पडला. पहिला अंक झाला. दोन बलाढ्य फलंदाज खेळपट्टीवर आहेत, हरी आणि परेश. ओली चषकामधले हे स्टार फलंदाज. ओली चषक गुंदवली दरवर्षी जबरदस्त ओली चषकाचं आयोजन असतं आणि हे 2 स्टार फलंदाज ज्याच्या संघामध्ये असले ना त्याची बल्ले बल्ले असते. ते 2 स्टार फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेले 28, करायच्यात अजून 35. 35 थोडं हिशोबामध्ये गडबड झाली. वेलकम विकास मुकादम. भारत पक्क जोरला ताडालीकरांचा. दादा असतात. सतीश, चांगला चेंडू होता, मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर चेंडू. चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. चौकार. फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह आपण बघितला आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. बत्तीस धावा धावफलकावर झालेले आहेत. मित्रांनो, आपण व्यासपीठावर पाहत आहेत बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय शमशुद्दीनजी शेखजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर तांगडी ब्रदर्सवर अपार प्रेम शमशुद्दीन यांचं आणि नक्कीच या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेब, आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये तांगडी ब्रदर्स चषक 2026 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या जोडीला त्यांचे सहकारी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. बहुत बहुत स्वागत है आपका शमशुद्दीन जी, ठाणे जिल्हा बहुजन समाज पार्टी अध्यक्ष. इथे हुक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र चूक झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. आहेत. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. क्या बात आहे. आज गुंदवली संघाशी सकाळी चर्चा झाली. त्याने सांगितले की आज कोणी असं आमच्या समोर कोणाची डाल शिजू देणार नाही आम्ही. आणि बघा इथे काय जबरदस्त त्यांचा परफॉर्मन्स. हवे चेंडू मात्र झेल होणार नाहीये. थर्डचा क्षेत्ररक्षक पॉइंटला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात है. यही तो 40+ क्रिकेट का जलवा है. अब 10 गेंदे और जीतने के लिए 26 रनों की आवश्यकता.
संतोष हरीसाठी. क्या बात आहे, उंचच उंच आणि लांबच लांब. आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार म्हणावा लागेल हरीच्या बॅटमधून. नऊ चेंडू 20 धावांची गरज. 62 धावा होत्या तुमच्याकडे. फक्त एक षटक तुम्हाला चांगलं टाकायचं होतं. पहिल्या षटकात 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 17 आणि आता तिसरं षटक. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 आलेले आहेत. लाजवाब बॅटिंग. प्रथम अंकुश, त्यानंतर संजय, परेश आणि आता हरी. हाही चांगला फटका आहे, थांबणार नाहीये चेंडू, जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा गगनचुंबी षटकार. मागच्या सामन्यात आपण बघितलं 51 धावांचं लक्ष होतं. 2 षटकामध्ये फक्त पूर्ण केलं होतं स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने. आणि आता 63 धावांचं लक्ष, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 14 धावांची गरज आहे. आज आपले नशीब, आपल्याला पंच भाऊ पाटील भेटले, आज पंच सुनील म्हात्रे भेटले. बऱ्याच दिवसानंतर त्यांची ओळख झाली, बऱ्याच दिवसानंतर त्यांची भेट झाली. ओळखत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरनं. एक जास्त गोरे झाले, एक जास्त सावले झालेले आहेत. आणखी एक फटका चांगला आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. हॅट्रिक हॅरीची. शरद म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि सचिन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, दिवस सुटला. वेलकम किशोर भाऊ. किशोर पाटील, क्या बात आहे. अल्पेश गायकवाड, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध स्कोरर, यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. हा चेंडू चांगला आहे. 3 षटकारानंतर सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. आता 6 चेंडूंनी जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. स्वप्नातही वाटलं नव्हतं. 63 धावा करायच्या आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूवर 8 धावा राहतील. शेवटच्या षटकामध्ये 8 धावांची गरज राहील. प्रेक्षक स्टँड आज फुल झालेलं. उद्या सुपर संडे असेल आणि सुपर संडेमध्ये सुपर आपले पाठीराखे प्रत्येक संघाच्या जोडीला येतील. 6 चेंडू 8ची गरज. तर कोणाकडे चेंडू सोपवला जाईल? रविकांत. वाचवावे लागतील त्याला 8 धावा. जोशी विलन भादवड बी संघ पाहतो आपण. काल जोशी विलन भादवड ए संघ सुपर 3 मध्ये पोहोचला होता. आणि या षटकारांच्या हॅट्रिकसाठी केतन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. पहिला फुल टॉस आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू टर्न केलेला आहे. सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? खराब पेक. तिथे चेंडू पडल्यानंतर तो फ्लॅट जाणार नाही. नो बॉल आहे पंच. यस बीमर नो. चेक करायचंय.
उरल्या सुरल्या अपेक्षा आता संपलेल्या आहेत असं वाटायला लागलं. नो आहे क्लिअर कट बीमर नो आहे. 1+2 आता 6 मध्ये 5 फ्री हिट असेल. पे नमक ट्राय केलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्या 60 वर पोहोचलेली आहे. 63 करायच्या होत्या. अगदी आरामात सामना खिशात घातलेला आहे गंगामाता गोंदवली संघाने. अराउंड द लेग त्रिफलाची क्लीन बॉल्ड परेश. अध्यक्ष तांगड़ी ब्रदर्स ट्रॉफी 2026 में आपका तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत. अब 4 गेंदे और 3 रनों की आवश्यकता. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. इन 4 बॉल रिक्वायर्ड 3 रन्स. चार चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर राकेश. हे त्रिदेव जोपर्यंत आहेत खेळपट्टीवर, एक देव गेला त्याच्यातून, आता दुसरा. चांगलं क्षेत्ररक्षण. आल्या 2. आता स्कोर लेवल झालेला आहे. 3 मध्ये हवी आहे फक्त 1. चेसिंग कंपल्सरी. सामना होता कुठं. 63 धावा निर्धास्त असतील अध्यक्ष साहेब आणि संदीप मोरे मुसाबाई की आता आपण जिंकलोच. मात्र नाही, आत्ता तुम्ही जिंकू शकत नाही आहेत. चेंडू जातोय सीमारेषा पार आणि याचबरोबर गोंदवली संघ होतोय विजयी. संघटनेतील दादा संघ एका बाजूला गावदेवी पूर्णा तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील आम्हाला जॉईन आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करतोय. बहुजन विकास आघाडी प्रेसिडेंट भिवंडी शमशुद्दीन शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक केले जातं. एका बाजूला स्वयंभू पायगाव संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. टॉसचं स्वरूप आहे छाप काटा. कोण बोलतं डिसाईड करा. चला विकास भाऊ काय म्हणणं आहे. छाप असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट छाप पडतं. क्या बात आहे. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुण्याच्या जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराज म्हणवा. विकास भाऊ फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही संघांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले जाते प्रथम फलंदाजीसाठी गावदेवी पूर्णा संघाला. ऑल टू कॉम्बॉक्स. सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी हरी. वन मॅन आर्मी
सन्मानी व्यासपीठावरील विराजमान बहुजन समाज पार्टी अध्यक्ष मानसी शमसुद्दीन शेख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही ट्रॉफी. शरद म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. सचिन भाऊ आपले देखील 500 रुपये आणा. समशुद्ध